आता करगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीचा प्रचार वेग घेत आहे. आता करगाव जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार सौ रेश्मा राजेश पाटील तसेच आता करगाव पंचायत समितीच्या उमेदवार सौ रोहिणी गणेशेरम यांच्या प्रचारार्थ आज देवन्हावे गावात आमदार महेंद्र थोरवे यांनी गावभेट दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांचे कार्यकर्ते व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महायुतीच्या प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. गावकऱ्यांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत. परवाची जी दुःखद घटना घडली, अजितदादा पवार हे आकस्मिकपणे आपल्यातनं निघून गेलेले आहेत. विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यानंतर जी 5 तारखेचं मतदान होते 7 तारखेला घेण्यात आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या डोंगर कोसळलेला असताना आम्ही सर्वजण साध्या पद्धतीने प्रचार या ठिकाणी करत आहोत. कोणतीही सभा आम्ही त्या ठिकाणी घेत नाही, कारण आमच्या सरकारमधीलच घटक पक्ष असणारे अजितदादासारखं नेतृत्व हे आकस्मिकपणे आपल्यातनं निघून गेलेले असल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच त्या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे. आणि म्हणून आता या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय साध्या पद्धतीने प्रचार आम्ही या ठिकाणी करत आहोत. परंतु आज या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना आतकरगाव जिल्हा परिषद या आता प्रचारात आज या ठिकाणी होत असताना अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण आतकरगाव जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या ठिकाणी आहे. आणि आतकरगाव असेल आणि पलीकडचा असणारा सावरोली जिल्हा परिषद असेल, या दोन्ही जिल्हा परिषद वॉर्डवर आणि दोन्ही पंचायत समिती शिवसेना भाजप महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल. कारण संपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून या ठिकाणी मिळत आहे. नरेश पाटील सारखं एक चांगलं नेतृत्व या परिसरामध्ये आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळे, त्यांच्या भावाची मिसेसच त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळे, त्यानंतर आमचे एरंबुवांची सुनबाई या ठिकाणी उमेदवारी आहेत. त्यामुळे हे लोक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारी सारी मंडळी आणि भाई शिंदे सारखं नेतृत्व हे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याकडे पाहतो. अशी सगळे उमेदवार या आतकरगाव जिल्हा परिषद रिंगणामध्ये उतरलेले असल्यामुळे हा विजय हा शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचा ज्या ठिकाणी होईल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये. नक्कीच या ठिकाणी काय वरिष्ठ लेवलला अशी कोणत्याही प्रकारची युती उद्धव ठाकरेंकडनं त्या ठिकाणी सांगितलेली नाहीये की राष्ट्रवादी बरोबर या ठिकाणी युती करा म्हणून. परंतु खालच्या लेवलचे काही उभाटाचे नेते हे स्वतःला त्या ठिकाणी महत्त्व देऊन चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या असणाऱ्या या दोन्ही संघटना या ठिकाणी आहेत. आणि तरीसुद्धा उभाटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर जबरदस्तीने प्रचार करत आहेत. परंतु ते आम्हाला आतून सगळे सांगत आहेत की आमची साहेब इच्छा नाही आहे, राष्ट्रवादीला आम्ही कदापि या ठिकाणी मतदान केलेलं नाही आणि आता 7 तारखेला सुद्धा आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार नाही. ते आम्हाला पटत नाही. त्या ठिकाणी आम्ही खरं तर आम्ही आमचा संघर्ष हा शिवसेनेसाठी केलेला आहे. एकांतात असे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलत आहेत, परंतु हे जबरदस्तीने काही त्यांना त्या ठिकाणी जबरदस्ती केली जाते. परंतु 7 तारखेला तुम्हाला ह्याचा सत्य काय आहे हे आपल्या समोर येईल आणि नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल.